तर आरतीसाठी तुम्ही आलेला आहात या आरतीचा वाद आहे असं माहिती मिळत होती. काय नेमका वाद आहे? वाद आहे की नाही नेमकं ह्याचं तुम्ही पण आम्ही सुद्धा व्हॉट्सअप आणि बाकीच्या सोशल मीडियावरती आम्हाला कळालं की ह्या ठिकाणी आरती करण्यासाठी काही लोकांनी तक्रारी केल्या आहेत आणि इथे आरती करून देणार नाहीत असं बातमी आणि असे शिवभक्त सगळे आम्हाला फोन करून सांगत होते. मला सुद्धा 2 शिवभक्तांनी फोन केला तर मी म्हटलं मी पुढच्या सोमवारी आरतीसाठी तुमच्या इथे येतो. त्याप्रमाणे आज मी महाआरतीचं आयोजन केलं आणि सगळे हिंदू भक्त एकत्र येऊन ह्या ठिकाणी आरती केली. तर सगळे हिंदू भक्त एकत्र आले पण मनसेचे नेते सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. मनसे एकत्र येऊन त्या मुद्द्यावर आम्हाला एकत्र पाहायला मिळाले. हा योगायोग समजावा की मग महादेवाची महादेवाचा उगम कुठे आहे हो? कुठे आहे उगम? हिमालयात. बरोबर आहे, हिमालयातून महादेव आलेले आहे, कैलास पर्वतातून. बरोबर आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचा उगम कुठून आहे? आणि तिथून काही लोक आली असतील आमच्याबरोबर भक्तजन, तर त्यांचं स्वागतच आहे. येत्या काळात पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे एकत्र पाहायला मिळते अनेक आंदोलनात, अनेक विषयामध्ये. काही दिवसापासून बघतोय लग्नामध्ये गाठीभेटी होत आहेत आणि चर्चेला उधाण आलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र येतील आणि असं चित्र भेटत होते. आता पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांचा असेल, कारण आमची निष्ठा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्य साहेबांबरोबर आहे. आमची निष्ठा मातोश्रीवर आहे. मातोश्री जो काय निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही सर्व शिवसैनिक असू. मुद्दा वापस तोच आहे की इथे आता नेमकं प्रकरण काय हे समजून घेतलं. इथे आरती झाली पाहिजे. हे हिंदुस्थान आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे आम्ही इथे म्हणतोय. तर ह्या ठिकाणी आरती होणार आणि आरतीमध्ये कुणाच्या मायका लालला कुणाची हिंमत नाही ही आरती थांबवू शकेल. स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा सुद्धा या ठिकाणी येऊन आरती करून गेलेले. आज मी सगळ्या हिंदू भक्तांना आवाहन केलं होतं की आपण सगळेजण आरतीमध्ये महाआरतीमध्ये सहभागी व्हा. त्या ठिकाणी आलेल्या सर्व हिंदू भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. स्थानिकांचं जे मंदिराच्या आजूबाजूला राहणारे लोक आहेत त्यांचं असं मत आहे की आमच्या ज्या मूलभूत सुविधा असायला हव्या त्या मंदिरात त्या अद्यापही आम्हाला दिल्या गेलेल्या नाहीत. मागच्या 4 टर्मपासून इथे आमदार मंगलप्रभात लोढा आहेत. काय सांगेल हा प्रश्न त्यांना विचारलात तर बरं होईल. सर पण विरोधी पक्षाकडून काहीतरी याच्यावर भूमिका घेण्यात आली. आमचा आमदार ज्या वेळेला या ठिकाणी निवडून येईल त्यावेळेला त्यांचे सगळे प्रॉब्लेम आम्ही सोडून देऊ. बऱ्याचदा मारवाडी समुदायाकडून मराठी समुदायावरती अन्याय केला जातो अशा बातम्या वारंवार येत असतात. गिरगावमध्ये देखील असंच एक प्रकरण आलं. मराठी कुटुंबाला एक दुकानासाठी नाकारण्यात आलं आणि तो विकासक मारवाडी होता असा विषय झालेला आहे. आणि या ठिकाणी देखील असंच कुठेतरी कुजबूज या स्थानिकांची जाणवते की आरती आम्हाला ही मारवाडी समुदायाची मंडळी करून देत नाहीयेत. काय असं काय घडतंय का? काय जाणवतंय का? आत्ता तर घडलं नाही. मी आलोय आरतीला. असं घडलं तर तुम्हाला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ आम्ही. सर आज अबू आझमींनी एक विधान केलेलं आहे विधान भवनाच्या आव्हानात. औरंगजेब हा चांगला प्रशासक होता. चांगला प्रशासक होता, तो सेक्युलर होता. कसं बघतं ते या विधानात? आता ह्या विधानाकडे आम्ही कसं बघणार? तुम्ही हिंदू म्हणून कसे बघाल तसंच आम्ही बघू. महाविकास आघाडीचे घटक आहे अबू आझमी. हा, महाविकास आघाडीचा घटक आहे अबू आझमी. महाविकास आघाडीचे घटक आहे ह्याच्याबद्दल सन्माननीय पक्षप्रमुख उत्तर देतील ना. माझ्यासारखा लहान कार्यकर्ता ह्याच्यावर कसं काय उत्तर देईल? बरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.